महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं चित्र जवळपास निश्चित मानलं जातंय। यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे। महायुतीकडून फायनल करण्यात आलेले 6 उमेदवार नेमके कोण आहेत, कोणत्या जागा अजित पवारांना मिळाल्या आहेत, या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। महायुतीच्या जागा वाटपाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। त्यासाठी राज्यातल्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत 2 वेळा भेट देखील झाली। त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा जागा वाटपावरती चर्चा झाली। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा ही अंतिम झाली असून आता 1 ते 2 दिवसांत ती जाहीर करण्यात येणार असल्याचं सुद्धा वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच केलेलं होतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 9 जागांची मागणी केलेली होती। त्यापैकी बारामती, शिरूर, रायगड, परभणी, सातारा आणि धाराशिव या 6 जागा मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। रायगडमधून सुनील तटकरे, बारामतीतून सुनेत्रा पवार, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, परभणीतून राजेश विटेकर, साताऱ्यातून रामराजे निंबाळकर आणि धाराशिवमधून सुरेश बिराजदार यांची उमेदवारी जवळपास फायनल झाल्याचं बोललं जातंय। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक, गडचिरोली, बुलढाणा या 3 अशा एकूण 9 जागांची मागणी केलेली होती। आता नाशिकमधून छगन भुजबळ किंवा त्यांचे पुतणे समीर भुजबळ, गडचिरोलीमधून धर्मराव बाबा आत्राम आणि बुलढाण्यामधून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची नावं चर्चेमध्ये आहेत। या 3 जागांपैकी धर्मराव बाबा आत्राम यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी शक्यता देखील वर्तवली जाते। तर शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे हेच उमेदवार असल्याचं निश्चित मानलं जातंय। महायुतीने पूर्ण ताकद लावली तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात चांगली लढत देता येऊ शकते। मात्र त्यासाठी तेवढाच तोडीचा उमेदवार महायुतीला द्यावा लागणार आहे। हा उमेदवार निश्चित करताना शिवाजीराव आढळराव पाटील यांचाच विचार केला जाणार की आणखी दुसरं कोणी असणार, हे मात्र उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्याच्या नंतर स्पष्ट होईलच। तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल। आता साताऱ्याची जागा अजित पवारांकडे गेल्यास तिथून उदयनराजे भोसलेंना भाजपकडून निवडणूक लढवता येणार नाहीये। तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी भाजपने मोठी तयारी सुद्धा केलेली होती। अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये आयोजित विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग सुद्धा आपला नोंदवलेला होता। तसंच गाव चलो अभियानामध्ये सुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला। भाजपने मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी केली होती। मात्र आता ही जागा अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे। रायगडच्या जागेवरून अजूनही खल सुरू आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप या जागेसाठी आग्रही असताना ही जागा अजित पवारांकडेच जाणार की अशी सुद्धा शक्यता आहे। महायुतीकडून रायगड लोकसभा मतदारसंघ यंदा भाजपला मिळावा यासाठी स्थानिक कार्यकर्ते आग्रही होते। त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी सुद्धा केली होती। ही मागणी करताना कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकरे उमेदवार नकोच असा सूचक इशाराही दिलेला होता। पण राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघावरील दावा सोडणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर सुद्धा आलेले होते। आता सुनील तटकरे यांचंच नाव समोर येत आहे। अजित पवारांचे हे 6 उमेदवार फायनल मानले जातात। या उमेदवारांविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब व फॉलो जरूर करा।